रेणाताई वर बघा जरा. तुम्हीच करा प्रार्थना. प्रभूचं प्रभू, राजाचा राजा हे प्रभू राजा देव बाप्पा तू पगारीपासून आमच्याकडे आज पाठवलं तुला धन्यवाद करते ईश्वराला. जे काही ते आम्हाला वचन सांगतील वचने आम्हाला ते आम्हाला आत्मसात व्हावा अशी मी विनंती करते आणि आम्हाला त्याच्यातून काहीतरी शिकायला समजण्यास मदत व्हावी ही विनंती करते देव बाप्पा तुझ्याकडे. माझ्या परिवाराला सुखी ठेव परमेश्वरा. माझ्या आई वडिलांकडे लक्ष दे, सगळ्यांकडे लक्ष दे परमेश्वरा. इतकेच तुझ्या चरणी प्रार्थना करते ईश्वरा. येशूच्या नावाने आमेन. जेवढी उत्कंठा आम्हाला देवाने घेऊन जाण्यासाठी यावं याची लागलेली आहे ना उत्कंठा, त्याच्या काही पटीमध्ये देव बाप्पाला उत्कंठा लागली की केव्हा मी आकाशामध्ये दूतासह माझ्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येईल. प्रियांनो, आमचं मन जितकं उतावीळ नसल त्यापेक्षा काही पटीमध्ये देव बाप्पाचं मन आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी उतावीळ झालेला आहे. परंतु देव बाप एका ठिकाणी थोडासा विचार करतो आणि त्या ठिकाणी देव बाप्पाला जे काय आपलं उतावीळपण आहे ते थोडंसं थांबवावं लागतं. काय थांबवावं लागतं? कारण देव बाप्पाने जे वचन दिलं आहे त्या वचनामध्ये जे सांगितलेलं आहे ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत देव बाप आपल्याला आकाशामध्ये दूतासह दिसणार नाही. आता कसं आहे जरा बघूया. कोणत्या गोष्टीमुळं देव बाप येण्यापासून स्वतःला आजही आडवीत आहे? कोणती गोष्ट आहे ते वचनातून बघू. मत्ते शुभवर्तमान, मत्ते पहिलं पुस्तक बायबलचं, नवीन करार मत्ते नाही, तिकडं खूप लांब गेले. इकडं उलटा पानं, अजून उलटीच राहा. मत्ते नाव येईल. आलं मत्ते नाव आलं ना? 24 स्वाध्याय करा. काढलं म्हणजे आपलं रेकॉर्डिंग चाललेली आहे. 14वं वचन वाचा. सर्व राष्ट्रात साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल. राज्याची सुवार्ता सर्व जगामध्ये गाजवली जाईल तेव्हा जगाचा शेवट होईल. प्रियांनो, पालकांनी सेवेचे 2 माध्यम अस्तित्वात आणल्यामुळं विश्वासणाऱ्यांची चलबिचल होत आहे. विश्वासणारे दुविध्यात पडत आहेत. आता हे जे वचन वाचलं, कोणत्या सुवार्तेची राज्यभर सर्व जगामध्ये घोषणा होणार आहे? पिता पुत्र पवित्र आत्म्याची सेवा करणारे देवाचे सेवक म्हणतात. ह्या वचनाची सुवार्ता, ह्या वचनाची सर्व माहिती जगामध्ये गाजवली जाईल तेव्हा प्रभू येणार आहे. पण वास्तविक पाहता हे जे वचन आता ताईंनी वाचलं
हे वचन त्या गोष्टीला प्रदर्शित करत नाही. आणि देवबाप्पांनी पुरावे ठेवलेत. देवबाप पुरावे अभावी बोलतच नाही. पवित्र आत्म्याजवळ पुरावे आहे, माझ्याजवळ पुरावा नाही. मी शास्त्र घेऊन बसू रे खरा, परंतु देवबाप आपल्या मर्जीने आपल्याशी बोलत आहे. बघा, आणखी एक वचन काढूया. जरा लवकर काढण्याचा प्रयत्न करा. गलती करायचं पत्र मला पुस्तक सांगत जा तुम्ही. पहिला अध्याय 8वं वचन वाचा. पहिला अध्याय 8वं वचन. परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली, किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली, तरी तो शापग्रस्त असतो. बस बघा, आता पवित्र आत्म्याला आपल्या समयात दिसलं होतं. नेहमी पवित्र आत्मा आपल्या समयातली भाषा आपल्याशी बोलत आहे. सांगत त्या समयामध्ये जेव्हा पवित्र आत्मा बायबलची जडणघडण करत होता किंवा बायबलची रचना ठरवित होता, कोणत्या ठिकाणी कोणता शब्द ठेवायचा, त्यावेळेला तुम्ही आम्ही होतो का तिथं? आठवतंय कोणाला की पवित्र आत्मा जेव्हा या बायबलची जडणघडण करत होता त्यावेळेला तुम्ही आम्ही त्या ठिकाणी होतो. आणि पवित्र आत्मा जे पण विचार करीत होता, पवित्र आत्मा जे पण आपल्या मनामध्ये आणत होता, ते आम्हाला समजत होतं आणि आम्ही पवित्र आत्म्याची भाषा समजत होतो. आहे का कोणाला म्हणण्याची ताकद असं की पवित्र आत्म्याच्या समयात आम्ही होतो त्या ठिकाणी? त्या समयामध्ये पवित्र आत्मा आणि त्याच्या मनात जे वचनाची जडणघडण होती याच्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं. आणि जे पण वचन तो त्या समयात बघत होता ना, आणि जेव्हा ते वचन इकडं तो लिहिण्याची तयारी दाखवित होता, तेव्हा त्या वचनाला भविष्य काळामध्ये जेव्हा तो ओपन करत होता तेव्हा फार गडबडी माझ्या वचनाची होणार आहे. माझ्या वचनाला फार घोटाळ्याचं वचन विशेष करून पाळक वर्ग करणार आहे, हे बायबलमध्ये सांगितलंय. मागच्या संदेशात मी सांगितलं होतं, प्रभू परमेश्वर म्हणतो मी मेंढपाळा विरुद्ध आहे. एहेजकेल 34 अध्याय 10वं वचन. त्यामध्ये सविस्तररित्या पवित्र आत्मा त्या वचनाला फोडून सांगितलेलं आहे. पण आज ते वचन देवबाप सांगणार नाही. बायबलच्या वचनाची गडबडी मेंढपाळाशिवाय कुणीच केलेली नाही. पवित्र आत्मा मेंढपाळाशिवाय बायबलच्या वाचनाची गडबडी करणारा दुसरा कुणीच दाखवित नाही. आता ज्याने प्रेषित 2:38 वचनाची अपप्रचार अस्तित्वात आणला तो भाग्यशाली व्यक्ती किंवा भाग्यशाली बहीण कोण आहे आम्हाला माहित नाही. बहिणीने त्या वचनाची अशी अपप्रचार आणलाय का भावाने आणलाय का देवाच्या सेवकाने आणलाय आम्हाला माहित नाही. पण प्रेषित 2:38 वचनाचा अपप्रचार तुम्ही ऐकलेला आहे की या वचन सेवा करणाऱ्याला आजचे विश्वासणारे आजचे देवाचे सेवक काय नाव देत आहेत आणि कशा कशा प्रकारे सेवकांना दुखवलं जात आहे. त्या वचनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही माहिती आलेली असेल किंवा आपल्या कानावर आलेलं असेल की या वचनाची सेवा करणाऱ्या सेवकाला किंवा विश्वासणाऱ्याला दुसऱ्या वचन मानणारे कधीच मान्यता देत नाही. आणि सेवकांना मज्जाव करतात त्या ठिकाणी प्रार्थनेला जाण्यासाठी. निरनिराळ्या घटना त्या ठिकाणी आणलेल्या आहेत. पण तो भाग्यशाली पाळक आहे, ब्रदर आहे का सिस्टर आहे ज्यांनी या वचनाची अशी वाईट सुवार्ता किंवा वादविवाद किंवा कुरकुर किंवा या वचनाच्या विरोधात चालण्यासाठी जे अपशब्द वापरले त्या व्यक्तीचं नाव देव बाप्पाने आपल्या स्वर्गामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्या व्यक्तीने जरी आपलं नाव लिहून ठेवलेलं नसलं ना
पण देव बाप्पाने त्या व्यक्तीचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवलंय आणि त्या एका व्यक्तीच्या या अपप्रचारामुळं प्रथम त्याच्या गावामध्ये त्याच्या शहरामध्ये या वचनाची अपकीर्ती गेली आणि त्यानंतर निरनिराळ्या ठिकाणी या वचनाची अपकीर्ती आज पसरली गेली आणि ती अपकीर्ती आज आमच्यापर्यंत येऊन थांबलेली आहे. सांगा जगामध्ये कोणत्या ठिकाणी प्रेषित 2:38 वचनाचं अपप्रचार नाही आज? अहो तुम्ही एखाद्या आदिवासी भागामध्ये जा, एखाद्या खेडोपाड्यामध्ये जा, तिथं एक जरी कुटुंब विश्वासणारा असलं ना, त्या कुटुंबाला माहीत झालेलं आहे की प्रेषित 2:38 वचन योग्य वचन नाही. आणि याचा अनुभव स्वतः मी घेतलेला आहे. माझ्या बाईकनी कोणकोणत्या आडवळणीच्या गावाला, बायपासच्या गावाला भेटी दिलेल्या आहेत ही मला माहित आहे. तुम्ही जरी मला पाहिलेलं नाही पण देवाच्या आत्म्याने पाहिलंय. माझा हा दास कोणकोणत्या ठिकाणी या वचनाची सुवार्ता सांगण्यासाठी गेलेला आहे. बघा गलती 1:8 मध्ये काय शब्द दिलाय प्रभूंनी, आपण वाचला तो, परत त्या शब्दाला बघूया थोडक्यामध्ये. 8वं वचन, जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगू किंवा स्वर्गातून देवदूत येऊन सांगू तरी तो शापभ्रष्ट असो. विश्वासणाऱ्याने जरी निराळी सुवार्ता सांगितली, सेवकाने जरी निराळी सुवार्ता सांगितली, स्वर्गातल्या दूताने जरी निराळी सुवार्ता सांगितली, तर देवाचा आत्मा म्हणतो तो शापभ्रष्ट असो. आणि जो शापभ्रष्ट असो म्हटल्यावर त्याचा न्याय कसा देव करील? चांगला न्याय होईल त्याचा? देवाने जर त्यांच्यासाठी शापभ्रष्ट हा शब्द वापरलाय, मग त्यांच्या न्याय प्रक्रिया कशी असेल हे समजण्यासाठी आपण समजा आपण एखादा अपराध केलेला आहे, असा काही भयानक आपण अपराध केलेला आहे आणि तो अपराध आपल्यालाच माहित आहे, पण आपलं मन म्हणतं अरे हा माझा अपराध जेव्हा घरातल्यांना बाहेरच्यांना माहीत पडल तेव्हा माझी काय परिस्थिती, माझी काय कंडिशन, माझी काय लायकी माझ्या घरात आणि माझ्या परिसरात होईल. विचार करतो ना मनुष्य, करतो का नाही? त्याला धास्ती लागते ना, अरे माझ्याकडून XYZ अपराध झालाय, पण हा अपराध मला प्रभूला माहित आहे, घरातल्यांना माहित नाही, बाहेरच्यांना माझ्या एरीतल्यांना माहित नाही, पण जेव्हा हा माहित होईल तेव्हा माझी काय परिस्थिती असेल त्या लोकांसमोर. धास्ती लागते ना आम्हाला. जर आम्ही जगिक व्यक्ती अशा प्रकारे एखाद्या अपराधाविषयी असा विचार करतो, जेव्हा एखादा सेवक, एखादा विश्वासणारा देवाच्या वचनाच्या विरोधात अपराधी होतो आणि सगळ्या जगात त्या वचनाची अपप्रचार पसरवतो, त्या व्यक्तीचा न्याय जेव्हा देवबाप करायला उभा राहील तेव्हा कसा न्याय होईल त्याचा? आज फार सोपं वाटतंय विश्वासणाऱ्यांना, सेवकांना प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात काही बोलणं, काही थट्टेने सांगणं, एकमेकांना सांग हो हे आले ना पास्टर, यांचा संदेश ऐकू नका, यांची प्रार्थना घरात होऊ देऊ नका, कारण हे ओनली जीसस आहे. माझ्या गोष्टीविषयीचा अपप्रचार सेवकांनी, विश्वासणाऱ्यांनी होईल तितका लांब जाईल इथपर्यंतच्या प्रक्रिया करण्यापासून माघार घेतलेली नाही. पण मी देवबाप्पाला एकच शब्द बोललेलो आहे, देवबाप्पा हे वचन काय हे मला अगोदरच माहित होतं की हे वचन विश्वासणारा मान्य करत नाही. या वचनाची तर सर्वात जास्त निंदा मी परिवारामध्ये केलेली आहे, पण आता तुझ्या आत्म्याने मला याच वचनाची सुवार्ता सांगण्यासाठी
घरोघरी पाठवण्याचं सांगितलेलं आहे. आणि जर मी घरोघरी जाऊन हे वचन सांगत नाही तर तू मला शब्द देऊन मोकळा झालेला आहे. यशया 8:20 प्रमाणे नियमशास्त्र आणि विधी याप्रमाणे तू न वागला न बोलला तर निश्चय तुला प्रभात समय नाही. प्रभात समय नाही म्हणजे काय? तुला या जगामध्ये राहण्याचा अधिकार नाही. मी तुला कधी पण या जगातून काढून घेऊन जाईल. आणि तेव्हा देवाला मी म्हटलं, देव बाप्पा माझी तर एकच इच्छा आहे की मी तुझी पवित्र सेवा आत्म्याने आणि खरेपणाने करावी. पण ह्या वचनाचा मी अपराधी झालो हे मी मान्य करतो. पण हा अपराध मी अज्ञानपणात केलाय. कुणीतरी मला हा अपराध करण्यासाठी सांगितलं म्हणून मी अपराध केला. हा तुझं कर्तव्य हे होतं. त्या समयामध्ये माझ्यासाठी कुणी जर सुरी घेतली तर आपण दुरी घेऊ नये. या प्रक्रियेला मी उन्हा पडलो हे मी मान्य करतो. पण मी कोणाच्या सांगण्याच्या भयकाव्यामध्ये इतका वाहवत गेलो जितकं कुणी वाहवत गेलं नसन. मी हत्तीच्या पार वाहवत गेलेला व्यक्ती आहे. म्हणून तुम्हाला एक संधी दिलेली आहे की प्रेषित 2:38 वचनाची सुवार्ता सांग, नाहीतर तुला या जगातून मी काढून घेऊन जाणार. आणि देव बाप्पा मी अपराध केलेला आहे मी मान्य करतो. मी अपराधी नाही असं मी म्हणतच नाही माझ्या स्वतःला. पण अपराधावर पांघरून घालणारा तू देव आहे असं स्तोत्रसंहिता 32:1-2 मध्ये तू सांगितलेलं आहे की जर कोणाकडून अपराध झालेला असेल तर त्याच्या पापावर मी पांघरून घालतो. आणि धन्य तो प्रियजन ज्याच्या अपराधावर देव पांघरून घालतो असा शब्द तू त्या ठिकाणी बोललेला आहे. म्हणलं सर्वात वाईट अपराध करणारा मी आहे. पण जर मला तू संधी दिली ना तर या वचनाला मी जीव तोडून तुझ्या विश्वासणाऱ्याला सांगल. ते जरी मला म्हणाले, ब्रदर या वचनाविषयी तुम्ही आम्हाला काय सांगत होते आणि आता काय सांगायला आमच्या घरात आले. जेव्हा सेवेमध्ये उतरलो ना प्रियांनो, अनेक परिवारांनी मला सेवा करू दिली नाही घरामध्ये. म्हणे तुम्ही काय सांगितलं होतं आम्हाला या वचनाविषयी, प्रेषित 2:38 वचनाविषयी काय सांगितलं होतं आणि आज काय सांगायला घरात आलात. आम्हाला तुमच्यावर विश्वास नाही. आता अगोदर असं बोलता आणि नंतर असं सांगायला येतात. पण त्यावेळेला त्या विश्वासणाऱ्यांनी एक चूक केली. देवबाप्पांनी मला दाखवली त्यांची चूक. त्यांनी हे मान्य नाही केलं की आताच्या समयामध्ये हा देवाचा सेवक आमच्याकडे आलाय, आत्म्याच्या प्रेरणेने आलेला आहे आणि आत्म्याच्या प्रेरणेने आम्हाला वचन सांगणार आहे. ही चूक त्या परिवारांनी केली. म्हणून त्या परिवारांनी मला त्यांच्या परिवारामध्ये सेवा करू दिली नाही. आणि ज्या परिवारांनी मला घरातून माझ्या प्रभूला बाहेर काढलं ना, देव बाप्पाला म्हणलं, देव बाप्पा हे परिवार जोपर्यंत नीटनेटके बनत नाहीत, नीटनेटके हे वचन ऐकण्याच्या तयारीत येत नाही, तोपर्यंत या परिवारात मला पाठवू नको. कारण पाठवणारा तू आहे. तू जर आदेश दिला तर मला जावंच लागल. योनाला म्हणला होता जा निन्वेला प्रचार करायला, पण निन्वेची परिस्थिती काय होती योनाला माहित होती. म्हणून योना घाबरला, निन्वेला न जाता तार्शिषाला निघाला. तेव्हा तुला राग आला. मग तू काय केलं योनाचं? माशाच्या पोटात त्याला 3 दिवस ठेवलं. आणि जेव्हा माशाच्या पोटात तो राहिला 3 दिवस, तेव्हा योनाने मान्य केलं की आता मी निन्वेला जाईल, प्रचार करील. पण अगोदर मला या माशाच्या पोटातून बाहेर निघणं गरजेचं आहे. आणि जेव्हा योनाने माशाच्या पोटातून तुझ्याकडे हाक मारली, प्रार्थना केली, तू योनाचा शब्द ऐकला, त्याला कोरड्या भूमीवर ओकायला माशाला सांगितलं. म्हणलं त्या देवाची सेवा करणारा मी सेवक आहे प्रभू. मला त्या परिवारात जरूर जाण्याची आशा आहे. पण त्यांना त्यांच्या वाक्याचा, त्यांच्या कृतीचा अनुताप जर झाला ना, तेव्हा जर माझं जाणं झालं ना, तर निश्चित त्या ठिकाणातून तुला फळ मिळेल.
पण जर त्यांच्या मनाला अनुताप झाला नाही, त्यांना त्या वाचनाविषयी किंवा त्या कृतीविषयी काही वाटलं नाही आणि तुझ्या आत्म्याने मला पाठवलं, तर त्या ठिकाणी तुझा तसा सन्मान होणार नाही माझ्या बापा, जसा सन्मानाची आशा धरून तू मला त्या ठिकाणी पाठवण्याची इच्छा ठेवतो. आणि माझा देवबाप, जेव्हा मी योग्य शब्द देवबापाला बोलतो ना, देवबाप ऐकल्याशिवाय राहत नाही. आणि काही ठिकाणी तर देवबाप इतके ताबडतोब गोष्टी माझ्या ऐकतो आणि करून दाखवतो, याचा मला आता 4-5 दिवसापूर्वी अनुभव आला. आणि मला खात्री आहे की माझ्या बरोबर माझा देव आहे. या विश्वासानं मी सेवेला बाहेर पडतो. बघा, देवबाप्पांनी पाऊस पाठवला होता. कायनेटिक चौकात म्हणलं, देवबाप्पा मी कुठं चाललोय, कशाला चाललोय, हे लोक कशासाठी उभे तुला माहित आहे, पण मी या ठिकाणी कशासाठी उभे आहे तू जाणतो ना. पाऊस पाठवणारा कोण आहे? तू आहे ना. याला रोखणारा कोण आहे? तूच आहे. मी असे शब्द बोललो आणि 3 ते 4 मिनिटात देवबाप्पांनी पाऊस थांबवला आणि तुमच्यापर्यंत मी आलेलो. पाहतात ना तुम्ही. प्रियांनो, मी सेवेला निघालो ना, माघार घेणारा दास नाहीये. माझ्या पत्नीचा फोन आला होता मला जेव्हा पाऊस चालू होता तेव्हा. पत्नी म्हणे, जाऊ नका प्रेयरला, घरी या निघून. जसा पाऊस थांबून ताबडतोब गाडी घेऊन घरी या, पुढच्या वेळेला त्या घरी प्रार्थनेला जा. म्हणलं, नाही सुनीता, असं होणार नाही. माझा देवबाप त्या परिवारात येऊन थांबलेला आहे आणि देव माझी वाट पाहतोय. माझा सेवक किती वेळात या ठिकाणी येतोय. म्हणलं, मी घरी येणार नाही, मी सेवा करूनच येणार. आणि इथं आल्यावर फोन आला होता ना ब्रदर, बोललो ना फोनवर मी की मला म्हणे फक्त तुम्ही पोहोचले का त्या ठिकाणी जायचं होतं. म्हणलं, त्या घरामध्ये मी चहा आणि बटर खात आहे. तेव्हा म्हणे, येताना गाडी जरा स्लो चालवा, फास्ट मध्ये येऊ नका, पाऊस झालेला आहे. यांनो, देवाच्या सेवेमध्ये मी कोणाचा शब्द मान्य करत नाही. आई वडिलांनी जरी मला सांगितलं ना की हे नको करू, तरी मी आई वडिलांचं ऐकत नाही. मनुष्य जो व्यक्ती सर्वात पहिलं स्थान देव बाप्पाला देतो ना, तो व्यक्ती जीवनामध्ये कधीच निराशाचं जीवन जगणार नाही. यांनो, हर व्यक्तीने जर ठरवलं ना, माझ्या जीवनामध्ये सर्वात प्रथम स्थान माझ्या देवाला मी देईल. अनेक जण तोंडाने बोलतात, पण जेव्हा करण्याची वेळ येते ना, त्यावेळेस मात्र माघार घेतात. आणि याचं उदाहरण मागच्या 1-2 संदेशामध्ये मागं पाहिलंय आपण की पेत्र प्रभूला काय म्हणला, वधस्तंभावर जाण्या अगोदर, तुझ्यासाठी मला मरावे लागले तरी मी मरण. पण जेव्हा तशी परिस्थिती आली की हा पण येशूच्या सहवासातला आहे, त्यावेळेला 3 ठिकाणी पेत्र म्हणतो, मी येशूला ओळखत नाही, याच्या सहवासात मी कधीच नव्हतो. अरे बाई, तू काय बोलतेस, मला समजत नाही. इथपर्यंत पेत्र बोलायला माघार घेतली नाही. बोलण्यापेक्षा करण्याला जास्त महत्व आहे. म्हणून वचन सांगतं, विश्वास हा क्रिया वाचून निर्जीव आहे. याकोब 2:24 मध्ये हा शब्द देव बाप्पांनी दिलाय. आज सुवार्तेविषयी देव बाप्पांनी वचन दिलंय. 2 वचन आपण पाहिले. पहिलं वचन मत्ते 24:14 पाहिलं, दुसरं वचन गलती 1:8 पाहिलं. दोन्हीही वचन एकच वचनाला संबोधित करतात. पण आजचे काही विश्वासणारे, काही देवाचे सेवक या 2 वचनाला, जे एका वचनाशी त्याचा संपर्क आहे, हे मानायला तयार होत नाही. ते कोणत्या वचनाला धरतात मग? ते म्हणतात हे 2 जे वचन आहेत, हे मत्ते 28-19 वचनाशी संबंधित हे वचन आहेत. परंतु देवाचा आत्मा त्या वचनाशी, या वचनांना कधीच ठेवत नाही. देव बाप या 2 वचनांना कोणत्या वचनाशी संबंधित ठेवतो? कोणतं पुस्तक काढे? थोडं इकडे या, मागे या. प्रेषितांची कृत्य लागल.
कोणतं लागलंय पुस्तक मला सांग. पुढे या मागं. दुसरा अध्याय काढा. काढलं. 38व वचन वाचा. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. जे 2 वचन देव बाप्पांनी दाखवले संदेशाचे, ते 2 वचन या वचनाशी संबंधित आहेत. ही सुवार्ता जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये गेली रे गेली. आमचा प्रभू आपल्या विश्वासणाऱ्यांना घेण्यासाठी क्षणभराचाही उशीर करणार नाही. आणि दुसरी गोष्ट, हे वचन ज्यांना ज्यांना सांगितलं जाणार आहे त्यामध्ये काही विश्वासणाऱ्यांना देव बाप्पाने या वचनात यायची परवानगी दिलेलीच आहे, पण त्यांचा बाप्तिस्मा सुद्धा व्हावा ही आशा देव बाप्पाने ठेवलेली आहे. म्हणून हा दास आपल्याकडे येत आहे. हा दास असाच नाही येत आपल्याकडं. हळूच येतो सैतान काय मनात विचार टाकून जातो, बी टाकून जातो. अरे तुम्हाला या दासाने एकदा सांगितलंय ना या वचनाची सुवार्ता, मग या दासाला घडी घडी येऊन हेच सांगायची काय गरज आहे? तुम्हाला कळलं नाही का एकदा सांगितल्याने का या दासाने घडी घडी यावं आणि हेच सांगत राहावं म्हणजे तुम्हाला कळलं असं आहे का? सैतान नेहमी नकारात्मक गोष्टी आपल्या विश्वासणाऱ्यांच्या डोक्यात टाकतो. म्हणून प्रियांनो, सैतानापासून जर स्वतःला वाचायचं असेल तर देव वाचण्याचा पर्याय तुमच्याच हातात आहे. परंतु आज विश्वासणारे पालकांचा दावा करतात, पालक साहेब माझ्यासाठी या समस्येसाठी प्रार्थना करा, त्या समस्येसाठी प्रार्थना करा. अरे तुम्ही विश्वासाने 2 शब्दाची प्रार्थना करा ना. देव बाप तुमच्या त्या 2 शब्दाच्या विश्वासामध्ये आहे का नाही याची पडताळणी तर तुम्ही करू शकता ना. खात्री तर घेऊ शकता ना की अरे देव माझ्यामध्ये किती कार्य करणार आहे. पण हे न करता विश्वासणारा पालकांचा दावा करतो, ब्रदरांचा दावा करतो, सिस्टरांचा दावा करतो. मग वेळ काळ बघत नाही, किती वाजले तर काय, कोणत्या वेळेला फोन करतात, ब्रदर मी फार समस्येत आहे प्रार्थना करा. यांनो आम्हाला कॉन्फिडेंट असला पाहिजे, मी देवाचं लेकरू आहे तर देव माझ्या बरोबर आहे. मी देवाचं लेकरू नसतो तर मी देवाचं नावच घेतलं नसतं, देवाच्या राज्यातच आलो नसतो. आणि मग एखादा विश्वासणारा जर मजबूत व्हायला लागला ना प्रेषित 2:38 वचनामध्ये, मग बाकीचे प्रियजन म्हणतात अरे त्या XYZ पाळखाचं ऐकून फार विश्वासणारे जवळ चाललेत, आता भाडकागिरीचं बोला यांना. अनेक परिवारांमध्ये सेवकांनी विश्वासणाऱ्यांनी माझ्या सेवेमध्ये अडथळा आणलाय, पण मी एकालाही जाऊन कधी म्हटलो नाही आणि विचारलं नाही की मी इतकी मेहनत घेतोय विश्वासणाऱ्यांना देवाच्या राज्यात आणण्यासाठी, तुम्ही माझ्या गैरहजेरीमध्ये का असं करता? पण पाळक लोकांनी विश्वासणाऱ्यांनी मला रस्त्यात आडून तिथं कशाला जाता प्रार्थनेला, काय गरज आहे तुम्हाला जायची? ते प्रभूमध्ये व्यवस्थित आहेत, वचनात व्यवस्थित चालले, तुमची काय गरज आहे तिथं जायची? मला आडवून आडवून बोलायला घाबरले नाही, पण मी कोणालाच गलत उत्तर दिलं नाही, प्रतिकार केला नाही. मला देव बाप्पा तुझ्याच विश्वासणाऱ्याशी वाद घालतात, पवित्र आत्मा देतो का अशी मान्यता की माझ्या वचनाला घेऊन विवाद करा आणि तुम्ही एकमेकांमध्ये क्लॅशेस करा? सहनशीलतेचा आत्मा माझ्यात आहे म्हणून मी बर्दाश्त करतोय. आणि देव बाप्पांनी सांगितलं तुला सहनशीलता मी दिलेली आहे, तू सहन कर. म्हणून देव बाप्पांनी मला काही वचन सिक्रेट दाखवलेले आहेत. जे जे तुझ्यावर अन्याय करायला येत आहेत ते तुझ्यावर अन्याय करत नाही, ते माझ्यावर अन्याय करतात. न्यायाच्या दिवशी मी त्यांना विचारणा करील या गोष्टीची की माझ्या या XYZ दासाचा तुम्ही
विरोध करत होते तेव्हा तुम्हाला कळलं नाही का की या दासाचा विरोध चाललाय का देवाचा विरोध चाललाय? यांनो, बायबल मध्ये इतक्या गहन गोष्टी आहेत ना, पवित्र आत्म्याने जर ठरवलं ना त्या सांगायच्या तरच पवित्र आत्मा बोलू शकतो. बाकी कोणी आपल्या बुद्धीने देव बाप्पाच्या गहन गोष्टी सांगूच शकत नाही. कोणामध्ये एवढं सामर्थ्यच नाहीये की देवाचं पवित्र वचन आत्म्याचं वाचून बुद्धीने ते एक्सप्लेन करणं. हे पवित्र आत्मा कधीच होऊ देणार नाही. म्हणून पवित्र आत्म्याने सांगून ठेवलंय, संदेश हा मनुष्याच्या इच्छेने आलेला नाही. 2 पेत्र 1:21 मध्ये प्रभूने पुरावा देऊन ठेवलाय की संदेश माझ्या आत्म्याने येईल आणि ही कृपा तुम्हाला ओळखण्याचं प्रभूने दान दिलंय. बोलणारा दास, सेविका, ब्रदर आत्म्याने बोलतोय का बुद्धीने बोलतोय हे ऐकल्यावर पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल. पण तुमच्यामध्ये पवित्र आत्मा असला तर तो सांगल. तुमच्यातच पवित्र आत्मा नसला मग नाही बाबा देवाच्या नावाने आलेत, देवाचं वचन सांगते ते देवाचेच सेवक आहे असं तुम्ही म्हणायला मागं पुढं पाहणार नाही. संदेश सर्वच सांगतात. सेवा म्हणले म्हणजे त्यांना संदेश सांगणंच भाग आहे. पण तो संदेश आत्म्याचा आहे का बुद्धीचा आहे हे ओळखण्याची कृपा तुम्हाला देव बाप्पाने पुरवलेली आहे. आणि गलती 1:8 मध्ये सांगितलंय, स्वर्गातून देवदूत जरी आला आणि प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात बोलला तर तो शाप भ्रष्ट हो असा शब्द त्या बायबल मध्ये दिलाय. आणि आज या वचनाला विपरीतरित्या सांगितलं जातं. हे वचन मत्ते 28:19 वचनाशी संबंधित आहे. प्रेषित 2:38 वचनाचा काही जण तो उल्लेखच करत नाही. काही जणांना तर तो रेफरन्स मुखातून काढणं देखील योग्य वाटत नाही. इतका राग त्या वचनाचा ते घेऊन चालले. जेव्हा प्रभूच्या दरबारात जातील ना, तिथं उभे राहतील ना, प्रभू प्रत्येकाला म्हणणार आहे, पृथ्वीवरचा पहिला पिक्चर बघा तुम्ही. प्रेषित 2:38 वचनाविषयी तुम्ही कसे वागत होते, काय करत होते, अगोदर पिक्चर बघा, मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो. प्रभू पण न्याय अगोदर पिक्चर दाखवून त्यांचा न्याय करणार आहे. तुम्ही काय केलंय बघा. तुम्ही हे करत असताना तुमच्या शरीरातला आत्मा किती तळमळत होता, किती आत्मा तडपत होता की हे नको करू, नको करू, कारण हे केलं तर तुला देवाच्या दरबारात उत्तर द्यावं लागणार आहे आणि ते उत्तर माझा आत्मा देणार आहे. जाणार आहे का हे शरीर स्वर्गामध्ये? का नाही जाणार स्वर्गामध्ये? कारण या शरीराने पाप केलेलं आहे. देवाचा स्वर्ग पवित्र आहे, म्हणून या पवित्र शरीराला स्वर्गात जाण्याची अनुमती नाही. म्हणून 1 कोरिन्थीकराचा 15वा अध्याय 51-52 वचनात सांगितलंय, आम्ही क्षणात निमिषात बदलले जाऊ. आम्हाला एक नवीन शरीर प्रभू देणार आहे. त्या शरीरामध्ये आमच्या या शरीरातला आत्मा त्या शरीरात जाणार आहे आणि तो आत्मा त्या शरीरासह प्रभूच्या दरबारात जाणार आहे. हे पापी शरीर नाही जाणार स्वर्गामध्ये. पण प्रश्न हा उपस्थित होतोय आजच्या समयामध्ये, या वर्तमान काळामध्ये, काय तुम्हाला देवबाप नवीन शरीर देईल का? तुमच्या शरीरातला आत्मा त्या शरीरात जाईल का? इथून आजच्या विश्वासणाऱ्याची सुरुवात आहे. आणि जे कोणी वचनाच्या विरोधात चालतात त्यांच्यासाठी तर देवबाप्पाच्या मनात काय आहे, देवबाप स्वर्गात प्रगटच करणार आहे. पण इथं सुधारण्याची संधी तुम्हाला सेवकांच्या माध्यमातून प्रभू देत आहे. आणि प्रभूने प्रमाण दाखवलेलं आहे की मी वधस्तंभावरच्या 2 चोरांना देखील संधी दिली सुधारण्याची. इतकं कृपेचं हृदय आमच्या प्रभूचं आहे. आम्ही वधस्तंभाचं जेव्हा हे 7 शब्दाचा विषय येतो त्यावेळेला आम्ही प्रभूची कृपा ऐकतो ना संदेशामधून,
प्रभूंनी कशी कृपा केली, पहिल्या शब्दात, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या आणि विश्वासणारे संदेश सांगतात त्याच्यावर. ऐकतो ना चर्चमध्ये. यांनो, एवढं देव तुम्हाला पुरवतो तरी आज प्रेषित 2:38 वचनाची निंदा थांबायला तयार नाही. प्रभू येईपर्यंत या वचनाची निंदाच करत राहणार आहेत का सर्वजण? प्रभू पण आशा धरतोय मनामध्ये की अरे निदान माझं येण्यापर्यंत हे वचनाची निंदा होत आहे, ठीक आहे, पण मी आल्यावर ही निंदा होऊ नये. प्रभू आशा धरू नये. पण आजचे विश्वासणारे देवाचे सेवक या वचनाच्या विरोधामध्ये तर आणखीच वाईटरित्या बोलायला लागले. सेवकांनाच म्हणतात येऊ देऊ नका, आता बस बस झालं, आता त्यांचं येणं जाणं, त्यांचं बंद करा येणं जाणं. आणि वचन काय सांगतंय? राज्याची सुवार्ता सर्व जगामध्ये जेव्हा सांगितली जाईल तेव्हा जगाचा शेवट होईल. सांगा, प्रेषित 2:38 वचनाची सर्व राज्यामध्ये, सर्व राष्ट्रामध्ये घोषणा झाली का? ज्या दिवशी या वचनाची सुवार्ता सांगायला सेवक येणार नाही त्या दिवशी तुम्हाला ही खून गाठ आहे देव बाप्पाची की राज्याची ही सुवार्ता सर्व जगामध्ये सांगितली गेली. आणि जे कोणी ऐकून त्याप्रमाणे करण्याचा निश्चय ज्यांनी केला ते वाचले जाणार आहे. भलं त्यांनी बाप्तिस्मा जरी त्यांचा नाही झाला तरी ते वाचले जाणार आहेत, कारण मुखाने त्यांनी कबूल केलं आम्हाला हे वचन मान्य आहे. पण जे कोणी मुखाने हे वचन मान्य करणार नाही त्यांचा खात्रीने वर स्वर्गामध्ये न्याय होणार आहे. प्रियांनो, देवाचं वचन अद्भुत वचन आहे. ते वचन देवाच्या आत्म्याशिवाय कोणाला सांगता येणार नाही. आज आम्ही कशा कशा प्रकारचे संदेश ऐकतो तुम्हाला अनुभव आहे. म्हणून या समयामध्ये आत्म्याची भाषा आत्मा वेगळ्याच प्रकारे बोलणार आहे. म्हणून कलसे 1:26 मध्ये प्रभू बोलला, जे गुज युगानुयुग पिढ्यान पिढ्या गुप्त ठेविले होते ते आता त्याच्या पवित्र जनांना प्रगट झाले आहे. ते वचन आहे. वचन कसं प्रगट करतोय देवाचा आत्मा हे ध्यान देऊन ऐका. आणि देवाने सांगून ठेवलंय, माझ्या वचनाच्या विरोधात देवदूत जरी बोलला ना त्याला मी सोडणार नाही. देवदूताला जर देवबाप सोडणार नाही तर आजचे विश्वास नरेन सेवक जर वचनाच्या विरोधात बोलतात सोडेल का देव त्यांना? पण हे प्रचार कुणी करतच नाही. घाबरते, नको हे बोलायला, बोललं तर माझ्या मागं लागते ना. रे देवाचं सत्य कधी तुम्हाला सांगितलं जाईल? प्रभू आल्यावर जर सांगितलं, प्रभू म्हणजे माझे येण्या अगोदर का नाही सांगितलं? म्हणून देव वचनात म्हणलं, मला डरपोक सेवक नको आहे, भित्रे सेवक नकोय, मला साहसी धाडसी सेवक हवे आहे, जे निर्भीडपणे माझं वचन आत्म्याच्या प्रेरणेने सांगणारी. मी वचन सांगायला कधीच माघार घेत नाही. प्रियांनो, हा देह जगात आलाय ना, हा जगातून जाणारच देह आहे. हा देह जगातून जाणारा आहे. मी हे लक्षात ठेवून देवाची सेवा करतो. पण प्रियांनो, आतापर्यंत देव बाप्पाने मला इथपर्यंत आणलेला आहे. पुढचा माझा प्रवास कसा आहे मला माहिती नाही, पण माझी जर सुरुवात चांगली देव बाप्पांनी केलेली आहे तर शेवटही चांगला होईल असा मी विश्वास धरतो. कारण याची सुरुवातच चांगली नाही, त्याचा शेवट चांगला होईल का? मी सुरुवात चांगली केली आणि सुरुवात काय माझी? देव बाप्पा तुझे प्रिय लेकर तुझ्या राज्यात यावं हीच माझी इच्छा आहे आणि ही माझी सुरुवात आहे. आता किती प्रियजन देवाच्या राज्यात येतील देवाला माहित आहे. मी प्रयत्न करत राहील. म्हणून आम्ही बोर्डवरनं शाळेत असताना 3री 4थीला असताना एक सुविचार नेहमी आमच्या फाळ्यावर असायचा. तो सुविचार आजपर्यंत माझ्या ध्यानात आहे. काय सुविचार असायचा? नेहमी असायचा, प्रयत्न करिता वाळूचे खण रगडिता तेल गळे
मी म्हणायचो अरे वाळू रगडल्यावर तेल कसं काय गळणार बाबा, त्या वाळूत काही तेल भरलेलं आहे का रगाड्यावर तेल गाळायला? तेव्हा समज नव्हती म्हणून कळत नव्हतं, पण आता समज आली की ते सुविचार काय भाषा बोलायचा. यांनो, जो देवाचं भय धरून चालल ना, देव बाप त्याला ज्ञान बुद्धी दिल्याशिवाय राहत नाही. आणि त्याचा साक्षीदार शलमोन राजा आहे. शलमोन राजाने देवबाप्पाकडे काय मागितलं होतं? देवबाप म्हणला माग, तुला काय मागायचंय माझ्याजवळ? तो म्हणला एवढ्या मोठ्या प्रजेला चालवण्यासाठी मला ज्ञान बुद्धी दे, की या प्रजेला मी कसं चालवू, कसं सांभाळू, या प्रजेला मी कोणत्या वाटेने तुझ्या राज्यात आणू. आणि देवबाप्पाला आवडलं शलमोनाचं ते बोलणं. देवबाप म्हणला तू तर माझ्याकडं चांगलं वर मागितलं, पण या वराबरोबर मी तुला धनसंपत्ती पण देईन. यांनो, आम्ही योग्य बोललो ना देवबाप्पाला, देवबाप कधीच आमची प्रार्थना नाकारणार नाही. पण आजचे विश्वासणारे सेवकांचा, ब्रदरांचा, सिस्टरांचा दावा करतात, फोन लावीत बसतात. अरे तुम्ही 2 शब्दाची प्रार्थना करा. हा तुमच्या 2 शब्दाच्या प्रार्थनेने जर काही नाही झालं, मग जरूर त्यांची मदत घ्या. पाऊल पण आपल्या पत्रात म्हणतो माझ्यासाठी प्रार्थना करा. तो प्रेषित असताना विश्वासणाऱ्यांना म्हणलं माझ्यासाठी प्रार्थना करा, कारण त्याला प्रार्थनेचं महत्व माहीत होतं. अगोदर प्रयत्न करा तुम्ही. तुमचे प्रयत्न जर असफल झालेले तुम्हाला दिसले ना, निश्चित तुम्ही दावा करा कोणाचा पण तुम्ही स्वतः काही प्रयत्न करत नाही आणि दुसऱ्याचा धावा करता. मग कधी कधी सेवक पण बोलतात, काओ ब्रदर, आमच्या प्रार्थनेने सामर्थ्य येतं, तुमच्या प्रार्थनेने नाही येत का सामर्थ्य? काही सेवक, काही विश्वासणारे बोलतात बरं का. कारण ज्यांना देवबाप्पाने ज्ञान पुरवलंय ना, ते हे उद्गार का काढतात? कारण जो अशा प्रक्रियेमध्ये असतो ना, त्यांनी शहाणं बनावं म्हणून तसं ते बोलतात. ते त्यांची भावना दुखवण्यासाठी हे बोलत नाही, पण ऐकणाऱ्यांनी ते समजून घेतलं पाहिजे की समोरचे XYZ आम्हाला असं का बोलत आहे. कधी कधी काय होतं, कोणाला राग येतो, अरे बापरे त्यांचा आम्ही धावा करतो प्रार्थनेसाठी, त्यांना आमच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी वेळ नाही, असा विचार आम्ही करतो. आमची बुद्धी नेहमी आम्हाला गलत विचार सांगणारी, चांगले विचार सांगणारी बुद्धी केव्हा आम्हाला मिळेल? जेव्हा आम्ही देवाच्या भयामध्ये चालू, तेव्हा देवाचा आत्मा आमच्या बुद्धीला म्हणेल नकारात्मक नको शिकू, सकारात्मक शिकव त्याला. म्हणून नीतिसूत्र 1:7 मध्ये काय सांगितलंय? परमेश्वराचे भय धरणे हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. पण अनेकांजवळ आज परमेश्वराचं भय दिसत नाही प्रियांनो या समयामध्ये. म्हणून देवाचा आत्मा मत्ते 24:21 मध्ये म्हटला, जगाच्या स्थापनेपूर्वी आले नाही असे कठीण दिवस त्या समयामध्ये येतील. तो समय कोणता आहे? तो हा चाललेला समय आहे. प्रियांनो, अतिशय धन्य आहात तुम्ही. खरंच मी धन्य म्हणतो, हृदयापासून धन्य म्हणतो. वाटत होतं की तुम्हाला देवाचा आत्मा तुमच्या घरात उतरून येणार आहे आणि हा दास पण येणार आहे. केला होता विचार तुम्ही जेव्हा पावसाकडे पाहिला असेल, नाही 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 आता आमच्या घरी कोणी येऊ नाही शकत कारण पाऊस येऊ राहिला. पण देव बाप्पाने या दासाला पाठवले तुमच्याकडे. कालही निघालो होतो मी, जशी गाडी मी बाहेर काढली आणि पाऊस आला, मी ओळखलं, म्हणलं प्रभू तुला त्या ठिकाणी जा, मला पाठवायची इच्छा नाही ना. घातलेले कपडे काढून ठेवले मी. कारण मला अहो तुम्ही तर निघाले होते. म्हणलं पावसाने सिग्नल दिली मला, तू जाऊ नको, मी जाणार नाही. पण आज जेव्हा कायनेटिक चौकात आलो, परत पाऊस आला. पण आज मी तशी गलती केली नाही. मी नाही म्हणलं इथं पाऊस आला आता घरी जातो. पत्नीचा फोन आला, पण पत्नीला म्हणलं मी येऊ नाही शकत. तुला वाटत असेल काल पाऊस आला घरी बसलो, आज मी रस्त्यात आहे. रस्त्यात आल्यावर मी माघार घेणारा दास नाही, मी जाईन त्या ठिकाणी. किती वाजू, मला 2 शब्दाची जरी प्रार्थना करायला मिळाली ना,
मी माझ्या देवाचे आभार मानेन. देव बाप्पा 2 शब्द शिकवायला प्रार्थना करण्यासाठी मला पाठवलं, धन्यवाद. पण म्हणलं आज मी माघारी येणार नाही. आणि देव बाप्पाने ऐकले माझे शब्द. अरे माझा दाद चांगलं बोलतोय. लगेच पाऊस थांबवला आणि तुमच्यापर्यंत आणलं. म्हणून यांनो, ज्याच्या हृदयात देवाला उंच करण्याची प्रक्रिया आहे ना, त्याला देव हर हालमध्ये सहाय्य करील. तुम्ही जर देवाच्या इच्छेप्रमाणे करायचं ठरवलं ना, तुमच्या मनामध्ये किती खोल इच्छा असू द्या, तुमचं मन एखाद्या वेळेस तुम्हाला म्हणन, अरे इतकी खोल इच्छा माझी पूर्ण होऊ शकत नाही, असं तुमचं मन तुम्हाला म्हणन. पण देव म्हणन, मी ती इच्छा पूर्ण करीन. मार्थाने कधीच विचार केला नव्हता 4 दिवस कबरेत असलेला माझा भाऊ येशू ख्रिस्त जिवंत करणार नाही म्हणून. पण जेव्हा येशू ख्रिस्ताने जिवंत केलं तेव्हा मार्था हैराण झाली असन. अरे मी तर पुनरुत्थानाची भाषा बोलत होती प्रभूला, पण प्रभूने तर या समयात पुनरुत्थान केलंय माझ्या भावाचं आणि जिवंत केलंय माझ्या भावाला. देव बाप ते करायला समर्थ आहे प्रियांनो, जे आम्ही समजू शकत नाही. पण अट आणि शर्त त्याला ही आहे की आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे चाललं पाहिजे. आणि विशेष करून जे सेवक तुम्हाला वचनाने चालितात भरितात, त्या सेवकाचं जर तुम्ही ऐकलं नाही ना, तर तुमच्यासारखे अपराधी कुणीच नाही. देव म्हणशील सेवक पाठवित होतो, तुम्ही तर फोनही नव्हते करत सेवकाला की या म्हणून. पण माझा आत्मा म्हणत होता जा बाळा त्या घरात, आणि माझा सेवक येत होता. जेवढं वचन तुम्ही ऐकलंय ना प्रियांनो, ते तुमचं आत्मिक धन आहे. आत्मिक धन आहे. आता ते मातीत पुरायचं का त्या धनाचा उपयोग करायचा हे तुमच्यावर आहे. 3 जणांना दिले होते ना मोहरा देवाने, एकाला 5 दिले होते, एकाला 2 दिले होते आणि एकाला 1 दिली होती. एकाला 5,000, एकाला 2,000, एकाला 1,000. 2 जणांनी त्या मोहरांवर पैसे कमवले, पण एक अतिशहाणा होता. तो म्हणला प्रभू फार रागीट आहे, काढा स्वभावाचा आहे. घेतले ते 1000 रुपये मातीत पुरून ठेवले. जेव्हा प्रभू येईन त्याला देऊन टाकील. हे बघ तुझ्या अमानत मातीत सुरक्षित ठेवली, तुझी तुला परत. देवाने दिलं का बक्षीस त्याला? देव काय म्हणलं, याला उचला जिथं दात खाणीन रडणी चलते तिथं टाका याला. म्हणलं ना यांनो, दाखले आम्हाला. तो तसा त्या ठिकाणी गेला नाही, त्याच्यासाठी वेगळी प्रक्रिया आहे. पण आम्ही लगेच अरे दात खाणीन रडणी म्हणजे कुठं नरकात टाकलं त्याला. अरे ज्याने प्रभूवर विश्वास ठेवला, प्रभूला हृदयात घेतलं, देवाचा आत्मा त्याला नरकात टाकीन का? आम्ही वचनाचा अर्थाचा बेअर्थ करून सांगतो. दात खाणीन रडणी म्हणलं की लगेच सेवकाला विश्वास नाही झाला, हुंदट अरे नरकात गेला बरं का तो. नरकात नाही गेला, याला स्वर्गात येण्याचा अधिकार नाही. स्वर्गाच्या बाहेर थांब. आणि स्वर्गाच्या बाहेर अंगण नाही, तो अंगणात जाऊन बसला. त्याला स्वर्गात यायचं होतं, पण तो ऐकलं नाही माझं, बस अंगणामध्ये. पण आजचे सेवक डायरेक्ट म्हणतात नरकात गेला. म्हणून आत्मा आपली भाषा आपल्या विश्वासणाऱ्यांना सांगतो. हा काही जण म्हणतील अरे बापरे आम्ही संदेश आज वेगळ्या प्रकारचा ऐकतो. देवाचा आत्मा येतो. मी कुठला संदेश तयार करून आलो नाही. बघा काय पुस्तक काढून बसलोय. आज तर देवबाप्पाने ती वचन पाठाची वही देखील काढूनही दिली. हात नको लावू, हातच राहू दे तिला. त्या वहीला पण स्पर्श करू नको, ना तर मी नेहमी ती वही काढून वर ठेवतो. एखादं वचनाचा रेफरन्स त्याच्यातून तुम्हाला सांगेल. देव मला हातच लावायचं नाही आज, मी माझ्या पद्धतीने बोलणं. यांनो, तुमच्यासारखे धन्य प्रियजन तुम्ही नाही. हे बघा, जितकी तुम्ही प्रभूसाठी तयारी करताना तितकं तुम्ही समजून घ्यायचं आम्ही आशीर्वादामध्ये जाण्याची तयारी करू राहिलो. पण जर का तुम्हाला कोणी भाडकावगिरी केली आणि भाडकावगिरीमध्ये तुम्ही गेले, कसं वाटन ते आत्म्याला? अरे माझ्या दासाला मी तळमळीने पाठवित होतो,
माझा आत्मा त्या दासाच्या मुखातून बोलत होता, पण हे माघार घेणारे झाले. कसं प्रतिफळ मिळेल वरती तुम्हाला? कसं भेटन? जाता येईन का स्वर्गामध्ये? म्हणून विचार करा. स्वर्गातून देवदूत जरी आला आणि तू जरी म्हणलं ना प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात जा, त्या देवदूताला म्हणावं येशू ख्रिस्ताच्या नावाने निघून जा, कारण ते देवाचं वचन आहे, मी ते वचन पाळणार. याच्यामध्ये तुमची धन्यता आहे. जेव्हा मी नवीन या वचनात उतरलो होतो ना प्रियांनो, असे काय मला परिवार आणि सेवक लोक त्रास द्यायचे, सळुखे पळुखे करायचे मला रोडनी. अरे ह्यो ओनलीचीच वचन सांगायला निघालाय. परिवारांना खबरदार करून ठेवायचे. ऐकू ना खबर का त्यांचं? घरातच घेऊ नका. घरात नाही घेतलं मग वचन ऐकायचा प्रश्नच उभा नाही राहत. काय काय मी त्रासातून गेलोय मला माहित आहे, पण माझा विश्वास होता. म्हणलं देव बाप्पा, मला या वचनाची सेवा तू करायला लावली ना, या वचनाची सेवा मी केल्याशिवाय राहणार नाही. आज ज्या दिवशी तू मला या वचनाची सेवा करायचं बंद करशील, त्यावेळेला मी किती आशा आणि इच्छा धरली ना मला जायचंय वचन सांगायला, तुझा आत्मा मला जाऊ देणार नाही. पण जोपर्यंत तुझ्या आत्मेची इच्छा आहे की माझ्या दासाने हे वचन माझ्या विश्वासणाऱ्यांना सांगावं, मी तयार राहील. म्हणून किती छळातून, किती अपमानातून, किती वेगवेगळ्या घटनातून मी गेलो हे मला माहित आहे स्वतःला. जेव्हा पवित्र आत्मा बोल म्हणतो तेव्हाच मी बोलतो, अन्यथा मी बोलत नाही. हर त्रासातून या सेवेमध्ये मी आलेलो आहे. म्हणून आज माझ्याजवळ इतके परिवार, इतके विश्वासणारे आहेत. पण आजचे काही विश्वासणारे वचन ऐकतात तर फार सुंदर वचन सांगता तुम्ही, आम्हाला वचनाशी मतलब आहे. ही भाषा मला बोलतात, आम्हाला वचनाशी मतलब आहे. तुम्ही कोणतं वचन सांगता आम्हाला माहित नाही, आम्ही देवाचं ऐकतो हे आम्हाला कळतंय. म्हणून याकोब 1:22 मध्ये सांगितलंय, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. किती जण आज वचनाप्रमाणे आचरण करते? म्हणून प्रेषित 2:38 वचनाची भरभराट न होण्याचं कारण काय आहे? विश्वासणाऱ्याने ऐकलं पण त्याप्रमाणे करण्याची तयारी प्रभूला दाखवली नाही. न्यायाच्या समयामध्ये पण प्रभू त्याच प्रकारे न्याय करणार आहे. ज्या प्रकारे तुम्ही या वचनाकडे येण्यासाठी जशी चतुराई केली, तसंच देव बाप तुम्हाला पण स्वर्गात घेण्यासाठी निरनिराळ्या चतुराई करणार आहे. तुम्ही माझ्या वचनाला येण्यासाठी लय डोक्यात विचार घेत होते ना, अरे वचन तर ऐकले पण नाही करायला जमणार नाही मला. मी जर ते केलं तर मग माझे विश्वासणारे, माझे देवाचे सेवक मला काय म्हणते? अहो झाले का तुम्ही ओनली जीजस त्यांचं ऐकून? आम्ही सांगत होतो तुम्हाला नका ऐकू त्यांचं वचन, ऐकलं तर ओनली जीजस बनतात. बनले ना ओनली जीजस तुम्ही. म्हणून देवाचा आत्मा नेहमी तुम्हाला सांगतो, मनुष्य कितीही तुमच्या विरोधात जाऊ द्या, हरकत नाही. देव जर तुमच्या विरोधात गेला ना, मग तुम्हाला वाचवणारा कुणी नाही. आज जे प्रियजन या वचनाच्या विरोधात बोलतात ना, त्यांना देव बाप संधी देत आहे. माघार घ्या, वळा, अनुताप करा, पश्चाताप करा, मी तुमच्या पापावर पांघरून घालीन. पण थोड्या जणांना ही भाषा समजायला लागली. ज्यांचं मन या वचनाकडे नाही ना, त्यांच्यासाठी काहीच आशा नाही. आणि त्यांच्यासाठी प्रभूचा न्याय राखून ठेवलेला आहे प्रभूंनी. प्रियांनो, देव बाप्पाने आपल्या पवित्र शास्त्रात 2 प्रकारची सेवा मान्य केलेली नाही. जी आज मनुष्याने 2 प्रकारची सेवा अस्तित्वात आणली. म्हणून सेवक म्हणतात, ब्रदर तुमचा फेथ कोणता आहे? मत्ते 28:19 फेथ आहे का प्रेषित 2:38 वचनाचा फेथ आहे? पहिला फेथ सांगा आम्हाला. मत्ते 28:19 फेथ असला ना, मग आमच्या लेवलचे तुम्ही. पण जर प्रेषित 2:38 वचनाचा फेथ असला ना, हे आम्हाला मान्य नाही ब्रदर. शक्यतो तुम्ही आमच्याकडे नाही आले ना, हे आमच्यासाठी उत्तम राहील.
काही जण मला स्पष्ट तोंडावर बोलले, प्रियांनो खऱ्याला मरण नसतं, मी खरं सांगून मोकळा होतो, कारण माझा देव साक्षीला आहे की माझा दास खरं बोलतोय माझ्या आत्म्याच्या प्रेरणेने, काही लबाडीची भाषा बोलत नाही. काही जण असे बोलले मला, पण काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर, काही वर्षानंतर त्यांना अनुताप झाला, ब्रदर आमच्याकडे या प्रार्थनेला, आम्हाला तुमचं वचन ऐकायचं. त्यावेळेला मात्र मी म्हणलं, प्रभू दाखवून तेव्हा येईल. तुम्हाला अनुताप झाला, मी लगेच तुमच्याकडे यायचं, सांगायचं. देवाचा आत्मा जर बोलला नाही मुखातून तर तुम्ही काय म्हणताल, काय वचन सांगायला जातात मग तुम्ही? तुम्हाला बोलतात येई नाही या वचनातून, कोणती सेवा करता तुम्ही? मला देवाच्या आत्म्याने पाठवलं ना, जरूर वचन सांगायला मी. आणि काही परिवारामध्ये देवाच्या आत्म्याने मला नेलं प्रियांनी, आणि तिथं मी वचन सांगितलं. ते प्रियजन आज प्रेषित 2:38 वचनामध्ये पाणी पिऊन येतं. इतके सक्षम आणि इतके भक्कम झाले, ते म्हणतात आम्हाला या वचनाच्या विरोधात आता काही बोलू नका, आम्हाला हे वचन आता कळलंय, आता आम्ही पुढं जाण्याचाच निर्णय घेतला. आजही काही जण त्या विश्वासणाऱ्यांना माग खेचण्याचा प्रयत्न करतात. मनुष्य इतक्या खालच्या पातळीला जाऊ नये प्रियांनो. किती खालची पातळी पाहून देव बाप्पाच्या मनामध्ये त्या विश्वासणाऱ्यासाठी क्रोध निर्माण होईल. आणि ह्या खालच्या पातळीला पाठवणारे कोण आहेत? कोणाच्या सांगण्याने विश्वासणारे खालच्या पातळीला गेलेत किंवा जात आहेत ते आपण वचनातून बघू. खालच्या पातळीला पाठवणारे कोण आहेत आपण वचनातून बघू. इर्मायाचं पुस्तक काढा, 1-2 वचन आपण बघू आता इर्मायाच्या पुस्तकामधून. यशायाच्या नंतर इर्माया काढलं. 23वा अध्याय काढा. काढलं. पहिलं वचन वाचा. जे मेंढपाळ माझ्या पुण्यातल्या कळपाचा नाश करतात व त्यास विखरतात ते काय करतील असे परमेश्वर म्हणतात. पहिलं वचन. आता दुसरं वचन इर्मायाचंच पुस्तक 10वा अध्याय 21वं वचन. कारण मेंढपाळ पशुतुल्य झाले आहे, ते परमेश्वराच्या शोधास लागले नाही, म्हणून त्यांची कार्यसिद्धी झाली नाही, त्यांचा सर्व कळ विखरून गेला आहे. मेंढपाळांनी आपल्या जीवनामध्ये, काही मेंढपाळांनी, सर्व मेंढपाळांनी नाही, काही मेंढपाळांनी आपल्या भावी सेवेमध्ये प्रेषित 2:38 वचनाकडे लक्ष देण्याचंच ठरवलं नाही. म्हणून तिथं शब्द दिलाय, माझे मेंढपाळ ज्ञानशून्य झाले. डायरेक्ट देवाचा आत्मा तिथं बोललाय, माझे मेंढपाळ ज्ञानशून्य. जे ज्ञान मी त्यांना देणार होतो ते घ्यायला ते अपयशी ठरले. झोपलंय नाही बाळ? झोपलंय ना? या बाळाला कुणी प्रौढ म्हणते का? का नाही म्हणणार? आता या बाळाला प्रौढ का नाही म्हणणार कुणी? झोपू देते. उठल्यानंतर काय प्रौढ म्हणते का? झोपेत होतं त्यावर प्रौढ नाही, झोपेतून उठल्यावर प्रौढ म्हणते का या बाळाला? का नाही म्हणणार? कारण या बाळाची वाढ तेवढी झालेली नाही जेवढी वाढ देव बाप्पाला करायची आहे. आणि जेव्हा या बाळाची तेवढी वाढ होईल तेव्हा या बाळाला कुणी बाळ नाही म्हणणार, प्रौढ म्हणते. आज तुम्हाला कुणी बाळ म्हणन का? का नाही म्हणणार? तुम्ही त्या प्रक्रियेतून आलात म्हणून तुम्ही आज प्रौढ आहे. हे बाळ त्या प्रक्रियेतून गेलंय का? नाही गेलं ना. हीच घटना प्रेषित 2:38 वचनाविषयी सेवकांसाठी आहे. सेवक या प्रक्रियेमध्ये उतरलेच नाही, जाणूनच घेतलं नाही हे वचन काय आहे, कसं आहे, या वचनातून देव आम्हाला काय सांगणार आहे, देवाची या वचनातून आपल्या विश्वासणाऱ्यांना काय सांगण्याची इच्छा आहे,
हे सांगायला काही सेवक तयारच झाले नाही. म्हणून एस्केल 34:10 मध्ये देव बाप बोलतो, मी मेंढपाळाच्या विरोधात आहे. यांनो, पवित्र आत्म्याशिवाय देवाचं वचन सविस्तररित्या कोणीच सांगू शकत नाही, कोणालाच सांगता येणार नाही. अहो, माणसाच्या बुद्धीने जर चातुर्याने देवाचा पवित्र आत्म्याचा शब्द जर सांगितला तर मग पवित्र आत्म्याच्या वचनाची किंमत काय राहिली? ऐका लेखक या बायबलच्या वचनाला दिलंय लेखकाचं नाव. एकच पुस्तक जगामध्ये आहे ज्याला लेखक नाही, आणि ते पवित्र शास्त्र हे ग्रंथ आहे. हे आत्म्याने लिहिलेलं आहे. आत्माच याला आपल्या विश्वासणाऱ्याला सेवकांच्या द्वारे समजावून सांगन, सिस्टरांच्या द्वारे समजावून सांगन, ब्रदरांच्या द्वारे समजावून सांगन. असं नाही की फक्त सेवकच सांगतील. ज्या सेवकांना, ज्या ब्रदरांना, ज्या सिस्टरांना देवाने मान्यता दिली ते पण वचन तसंच सांगतील जसा सेवक सांगत आहे. साधं वचन नाही प्रियांनो. पावसाचा माहोल असतानाही देवाचा आत्मा इथं यायला घाबरला नाही, कारण पवित्र आत्म्याला नाही ते पाऊस मीच पाठवलेला आहे. पावसाला थांबवणं माझ्याच हातात आहे. म्हणून आम्ही म्हणतो ना, आमचा देव संभवलं संभव करणार आहे. त्याने जर ठरवलं नाही या ठिकाणी मला बोलायचं, तो बोलल्याशिवाय राहत नाही, आणि सेवक पण आल्याशिवाय राहत नाही. आणि जर नाही आला सेवक तर मग योनाची आठवण करा. योना देवाचं काम करायला नाही निघाला. देवानी काय केलं योनाचं? देव बाप सर्व करायला समर्थ आहे प्रियांनो. म्हणून देव बाप पण त्या सेवकांना सेवा सांगतो जे सेवक ऐकण्याच्या तयारीत आहे. देव बाप उठून सुटून कुणाला सेवक नाही बनवीत. आज बघा सेवक बनवण्याच्या प्रक्रिया कशा चालल्यात, कशा चालल्यात प्रक्रिया. म्हणून देवाच्या वचनात सांगितलंय, सेवक नवशिका नसावा, मुरलेला असावा, वचन माहिती असणारा असावा, त्याला देवाचा आत्मा सेवेसाठी पाठवतो. देवाने हे वचन दिलंय ना योग्य रीतीने. आणि मग शेतकऱ्याचा दाखला ठेवलाय बायबल मध्ये. शेतकरी आपल्या जमिनीमध्ये कसं पीक काढण्यासाठी काय काय प्रक्रिया करतो. शेतकरी जर पीक काढण्यासाठी जमिनीतून काय काय प्रक्रिया करतो तेव्हा तो पीक हातात घेतो. मग देव बाप्पाचं वचन असंही काय कुणी हातात घेऊन काही बोलत फिरावं? आजच्या परिस्थितीत काय चाललंय प्रियांनो? बिना तयारीने हे वचन शेअर केलं जातंय. मी संदेश तयार करणारा पाळक होतो. मी माझ्या मुखाने सांगतो. मी असं म्हणत नाही मी संदेश तयार करणारा पाळक नव्हतो. माझ्या ब्रिलियंट वया होत्या संदेशाच्या. पण जेव्हा मी प्रेषितांच्या जीवनाकडे पाहिलं, शिष्यांच्या जीवनाकडे पाहिलं, अरे ते तर संदेश तयार नव्हते करत. त्यांच्याजवळ तर वया नव्हत्या, त्यांना तर प्रथम वाचताच येत नव्हतं. पण जगाची उलटापालट त्यांनी केली. मी तर संदेश तयार करतोय, माझ्या गल्लीची, माझ्या एरियाची मला उलटापालट करता आली नाही संदेश तयार करून. मग म्हणलं चला, शिष्यांनी जशी सेवा केली तशी सेवा करीन प्रभूंनी. आणि प्रभूला विनंती केली, शिष्यांबरोबर तू होताना माझ्या बरोबर पण तू आहे, मला दाखव सेवेमध्ये. आणि जिथं पण मी देवाच्या नावाने जातो, देव बाप मला प्रमाणित करून दाखवतो, बाळा मी तुझ्या बरोबर आहे. तू काय घेऊन आलेलं नाही मला माहित आहे, पण माझा आत्मा येईल आणि तुझ्याशी बोलन. म्हणून शेवटी एक वचन बघू, लोककृत शुभवर्तमान शेवटचं वचन. आता इकडं नाही, मत्ते 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 काढा, मत्तेचे 12वा अध्याय काढा. काढला 12वा अध्याय 12वंच वचन वाचा. कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच भटकेस तुम्हा शिकवेल. मला पवित्र आत्मा शिकवितो तुला काय बोलायचंय. तू काय तयारी केलेली नाही मला माहित आहे.
पण तू माझ्या आत्म्याच्या प्रेरणेने आला ना, तुला मी निराश करणार नाही. हे बसलेले प्रियजन कधीच म्हणणार नाही सेवक मोठ्या ठाटामाटाने आला पण त्याला काहीच बोलता आलं नाही वचनातून. ही फजिती देवाच्या आत्म्याने माझी कुठंच केली नाही. आणि जोपर्यंत मी देवाच्या इच्छेप्रमाणे चालल तोपर्यंत मला तर विश्वास आणि खात्री आहे की देवाचा आत्मा माझी फजिती होऊ देणार नाही. हा मी जर बघलो ना, मग नाही सांगता येणार माझ्या बरोबर काय होणार आहे. म्हणून जोपर्यंत तू प्रभूच्या मार्गात राहशील प्रभू तुझ्या बरोबर राहील. तू प्रभूच्या नजरेतून हटला देव पण तुझ्या नजरेतून हटन. म्हणून पेत्राचं उदाहरण दिलंय. जोपर्यंत पेत्र प्रभूच्या डोळ्यामध्ये डोळे घालून पाहत होता, पाण्यावर चालत होता, पण त्याला वाटत नव्हतं मी पाण्यावर चाललो. जेव्हा इकडं आणि इकडं पाहिलं लगेच डुबायला लागला. बायबल मध्ये काही घटना अशा प्रभूने ठेवल्यात ना प्रियांनो, त्या पवित्र आत्म्याशिवाय कोणालाच सांगता येणार नाही. म्हणून आमची नजर नेहमी आमच्या प्रभूकडे असली पाहिजे. डावी उजवीकडे आम्ही पाहू नये. जो डावी उजवीकडे पाहतो त्याने समजून घ्यायचं भावी जीवनामध्ये मला संकटातून जावं लागणार. आता तुम्हाला संकटातून जायचं का आशीर्वादातून जायचं हे तुम्ही ठरवा. देवाने हे सांगितलंय जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, घाबरू नका मी जगाला जिंकले, हे पण देवाने सांगितलंय. पण ते कोणत्या अनुषंगाने सांगितलंय ते देवाच्या आत्म्याला माहिती. आमची नजर प्रभूकडे असली ना प्रियांनो, आमच्या डोक्याच्या केसाचाही नाश होणार नाही. असं लूक 21:18 मध्ये देव बाप्पाने आश्वासनाचा शब्द आमच्यासाठी दिलेला आहे. त्या देवाचे तुम्ही मुली कन्या मुलं आहात आणि मी सेवक आहे. आम्ही साधारण व्यक्तीचे लोक नाहीत प्रियांनो, पण जगामध्ये वावरत असताना आम्ही जगामध्ये ज्यादा डोकं चालवतो. म्हणून देवाचं महत्व कधी कधी आम्हाला समजत नाही, सेवकाला कळत नाही, स्त्रियांना कळत नाही आणि पुरुषाला पण कळत नाही. त्याचं मुख्यत्व हे कारण आहे. म्हणून देवबाप म्हणतो रोज बायबल वाचा. वचनात राहिले तर जीवनात तुम्ही येणार, वचनात नाही राहिले जीवनात येता येणार नाही. आता तुम्ही ठरवा तुम्हाला जीवनात यायचंय का वचनात यायचंय, तुमच्यावर निर्णय. तुम्ही जर वचनात आले तर जीवन तुमची वाट बघतंय, तुम्ही वचनात नाही आले तर जीवन तुमची वाट बघत नाही. समजून घ्यायचं काय करायचं काय नाही करायचा याचा निर्णय आजच घ्या. नाही आता आम्ही कधीतरी विचार करू याचा. तुमचा ऐकलाय शब्द पण ताबडतोब नाही आम्ही करणार. कधीतरी विचार करू ध्याना मनाला आल्यावर. अरे ते सेवक असे बोलले होते, काय विचार करायचा याचा. ते तर बोलले होते विचार करा ताबडतोब, पण आम्ही म्हणलं नाही आता नाही जमणार, आम्ही कधीतरी विचार करायचा प्रयत्न करू. ऐकाय काय एक मिनिट यांनो, अनेक विश्वासणारे अशा अनुषंगाने चालले म्हणून त्यांची आत्मिक वाढ थांबली. तुम्ही असं चालू नका, तुम्ही निर्णय घ्या. देवबाप्पाला म्हणा देवबाप्पा आमच्या ज्या पण कमी आहेत आम्हाला त्या काढता येत नाही, तू काढ. आम्ही त्या सोडून द्यायला तयार आहे, पण काढणारा तू आमचा सहाय्यक हो. आमच्या त्यांनी त्या निघत नाही. देवबाप्पाला कळतं प्रियांनो तुम्ही त्या काढू शकत नाही. म्हणून जो प्रभूला शरण येतो ना, उधळ्या पुत्र आला बापाकड, बाप म्हणलं का कशाला आला माझ्याकड, लय ठाटाने घर सोडून गेला होता, परत यायला तुला भीती नाही वाटली का, मी लय ठाटाने गेलो कस काय जाऊ परत त्या घरी. आनंदाने बापाने स्वीकार केला. जे प्रियजन वाईट सोडून देण्याची तयारी करतील ना, देव बाप आजच त्यांना आशीर्वाद देईन. तो नाही म्हणणार मी विचार करतो, फार वर्षाचे पापी बाबा, विचारपूर्वक मग मी सांगतो काय करायचं मला. तुम्ही जर ताबडतोब निर्णय घेतला ना तर देव पण ताबडतोब तुम्हाला आशीर्वाद द्यायची वाटच बघत आहे. पण या गोष्टीकडे येणारे प्रियजन अतिशय थोडे प्रभूला दिसतात.
त्या थोड्या प्रियजनांमध्ये आपले नाव दाखल करा. कुठं आलाय प्रभू उतरून? इथं आलाय ना? आलाय का अख्ख्या एरियात उतरून? इथं आलाय ना? म्हणजे तुमच्यासाठी आहे. काय करायचं काय नाही करायचं हे तुम्ही ठरवा. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देव तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन.